डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आज कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार दौंडमध्ये आलेले आहेत। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेले। तरुणांचा कसा प्रतिसाद आहे आणि काय सांगाल नेमकं? दौंडमध्ये आपण जर बघितलं तर 13 तारखेला मध्यरात्री इथं खूप मोठ्या प्रमाणात समाज एकत्रित होतो आणि फक्त एकच समाज असतो असं नाही, तर सर्व समाजाचे लोक इथे येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतात। 10 ते 15 हजार लोक इथे असतात आणि सगळे इथे येऊन एकच निश्चय घेतात की काही झालं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, जी लोकशाही आपल्याला दिली, ती काही झालं तरी ते जपायचं, विचार जपायचे। आणि इथं आल्यानंतर जो उत्साह खूप मोठ्या प्रमाणात युवा इथं एकत्रित येतो, सर्व विचाराचे लोक एकत्रित येऊन समावेशक एक मोठी अशी जयंती ते साजरी करतात, हीच खरी ताकद आहे। त्याच लोकशाहीचा उत्सव सध्या सुरू आहे संपूर्ण देशामध्ये। नेमकं कशी काय परिस्थिती सध्या सुरू आहे? काय नेमकं बारामती लोकसभा मतदारसंघात विशेषतः काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 35 खासदार महाविकास आघाडीचे निवडून येतील। बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल तुम्ही विचाराल तर 3 ते 3.5 लाखाली सुप्रियाताई निवडून येणार आहेत। ज्या तालुक्यामध्ये आपण आहोत, गेल्या वेळेस इथं 5 ते 6 हजाराचं मागे आपण होतो, पण यंदा कमीत कमी 35 हजाराची लीड आपल्याला इथून मिळेल अशी आमची अपेक्षा आणि विश्वास आहे लोकांशी बोलल्यानंतर। त्यामुळे हेच प्रेम जे लोकांचं आहे, लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलं, हे जास्त महत्त्वाचं आहे। धैर्य पाटील आता उद्या प्रवेश करणार, उद्या प्रवेश करणार आहे, चर्चा होणार आहे। तिथं पवार साहेब असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा आहेत आणि एका उत्साहामध्ये तिथं प्रवेश केला जाईल आणि अजून जास्त ताकदीने जे आत्ताचे आमचे सर्व पदाधिकारी आहेत आणि ते स्वतः एकत्रित मिळून मोठ्या ताकदीने सुप्रियाताईंचा प्रचार इथे करतो। नेमकं हे सगळं होत असताना माड्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, कारण बारामतीमध्ये असहकार करण्याची भाषा बोलली जाते। बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या काही संभ्रम बिंभ्रम झालेला नाही, सगळे फक्त तिथं जाऊन नेत्यांना भेटतात, चर्चा करतात, बाकी काही नाही। तेच उमेदवार महायुतीचे राहतील आणि त्या उमेदवाराला महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार त्यांना पाडतील। त्यामुळे काय आहे की नंतर विधानसभा आहे, त्या अनुषंगाने काही लोक तिथं बोलत असतील, पण तो त्यांचा विषय आहे, त्यांच्या अंतर्गत पार्टीचा विषय। राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, आम्ही खूप ताकदीने लोकांच्या हिमतीवर पाठिंब्याला आम्ही हे इलेक्शन लढत आहोत। लोकांच्या हिमतीवर आम्ही हे निवडणूक लढवतोय आणि ती योग्य पद्धतीने पार पाडणार असा विश्वास या ठिकाणी रोहित पवार यांनी व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनोने, न्यूज 18 लोकमत, दौंड।